सर्वप्रथम जय जिजाऊ. शिवश्री बाळासाहेब बागल. संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या संभाजी ब्रिगेड ह्या चळवळीशी जोडलेला कार्यकर्ता आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जायचं आणि मी घरावरती गुड्या वगैरे आम्ही ते बंद करून भगव्या पताका ही 2003-4 सालामध्ये आम्ही त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये ते संभाजी ब्रिगेडमध्ये फेरबदल झाले. त्यावेळेला थोडंसं थांबलो, पण तेवढ्याच ताकदीनं काम केलं आणि आता 2025 साली 12 तोंडावर आलेले आहे. त्याच्यावर तुमचं काय जिल्हाध्यक्ष म्हणून असणार आगामी जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, सर्व राजकीय पक्षांना संभाजी ब्रिगेडला विचारात घेतल्याशिवाय आगामी जिल्हा आंबेडकर विचाराची जी पेरणी केलेली आहे त्याच्यामुळं या आपल्या सध्या कुठल्याही प्रकारचा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. कुठंतरी 4-2 लोक सुपारी घेऊन तो वाद पेटवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही संभाजी ब्रिगेडने केला, परंतु छत्रपतींच्या विचारावर चालणारी संघटना आहे. आज ना उद्या नक्कीच त्या प्रकरणाचं आम्ही 20-30 वर्षापासून एका दिलानच काम करत आलेलो आहे. थोडेफार मतभेद इकडे तिकडे होऊ शकतात, नाही असं नाही, आणि त्यातून तो झालेला प्रकार होता, पण तो वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ जो निर्णय घेतील तो तुमचं मत काय आहे? नाही, कसं आहे, सत्तेचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण मिळवली जाते. कसं आहे, ह्या सरकारला आज कधी नाही ती जास्त जागा आलेली आहेत. काय भूमिका असेल संभाजी ब्रिगेडची ह्या गोष्टीवर? नाही, आम्ही निषेध तर नक्कीच करू, त्या गोष्टीचा 100% निषेध करू, पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सत्तेचं भान ठेवून वागलं पाहिजे.